मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जीवन प्रवास असलेल्या योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे या प्राचार्य डॉक्टर प्रदीप ढवळ, डॉक्टर अरुंधती भालेराव लिखित चरित्रग्रंथाच्या प्रकाशनाला अखेर मुहूर्त मिळाला आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या हस्ते या चरित्रग्रंथाचं प्रकाशन बुधवारी 7 ऑगस्ट रोजी सायंकाळी ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये होणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली। दरम्यान कोकण मराठी साहित्य परिषद, शारदा एज्युकेशन सोसायटी आणि ग्रंथाली प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकाशन सोहळा यापूर्वी एप्रिल व मे 2023 मध्ये होणार होता। मात्र काही अपरिहार्य कारणास्तव त्यावेळेचा हा कार्यक्रम रद्द करावा लागला होता। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कौटुंबिक वाटचाल, त्यांची जडणघडण, संघर्ष, कष्ट, त्यांचे राज्याच्या विकासातील योगदान या साऱ्यांचा लेखाजोखा असलेल्या या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्याला स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, विधान परिषद उपसभापती नीलम गोरे, ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे यांच्यासह राज्यातील मंत्रिमंडळातील सदस्य आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत। मुळात तुम्ही जो मला प्रश्न विचारला की या दिवशी तुम्हाला प्रकाशित करावं असं का वाटलं, मुळात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होण्याआधीचा माझा पुस्तकाचा प्रवास आहे। एकूण एक सर्वसामान्य शिवसैनिक ज्याला राजकीय कुठलाही वारसा नाही, घरामध्ये कोणी आमदार नाही, नगरसेवक नाही, वडील सर्वसामान्य काम करणारा मुलगा, पण सर्वसामान्य माणसांचे प्रश्न हाताळण्यासाठी म्हणून बाळासाहेबांनी जो नंतर निर्णय घेतला की समाजकारण करत असताना त्याला राजकारणाची जोड जर असेल तर समाजकारण करणं फार सोपं जाऊ शकतं, या विचारधारेमधनं असणारे हे एकनाथ शिंदे आहेत। आणि म्हणून ही योग्य वेळ आहे। महाराष्ट्रातल्या आज प्रत्येकाला एकनाथ शिंदेच्या जवळ जावं असं वाटतं, त्यांच्याशी बोलावं असं वाटतं, त्याने आपल्याला स्पर्श करावा असा वाटतो, त्याने आपल्या खांद्यावर हात ठेवावा असं वाटतं। अशी अनेक महाराष्ट्रातील सर्वसामान्य मंडळी आहेत। या सर्वसामान्य मंडळींना एकनाथ शिंदे माहित नाहीयेत, त्यांचा जीवन प्रवास माहित नाहीयेत। तो जीवन प्रवास या पुस्तकाच्या रूपाने का होईना पण लोकांपर्यंत जाईल आणि खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदे साहेब काय आहेत, मुख्यमंत्री काय हे लक्षामध्ये येऊ शकेल। पुस्तकामध्ये कुठल्याही प्रकारचे बदल आपण केलेले नाहीत, तसंच पुस्तक ठेवलेलं आहे। त्यामुळे कुठलेही बदल म्हणजे राजकारणातले नंतरचे संघर्ष त्यामध्ये कदाचित आलेले नसतील। मुख्यमंत्र्यापर्यंतचा प्रवास त्यामध्ये आहे।